नमस्कार. आज आपण एका अतिशय इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. Azureमधील मॅनेज्ड आयडेंटिटीज. नमस्कार. आता मॅनेज्ड आयडेंटिटीज हा शब्द ऐकून घाबरू नका. समजा एक ॲप बनवलं जातंय आणि त्याला दुसऱ्या कोणत्या तरी सर्व्हिसशी म्हणजे डेटाबेसशी बोलायचे आहे. त्यासाठी पासवर्ड किंवा सिक्रेट की लागेल, बरोबर? पण हे पासवर्ड सांभाळणं म्हणजे एक नंबर डोक्याला ताप. अगदी. ते चोरीला जाऊ शकतात, एक्सपायर होऊ शकतात. हो, आणि डेव्हलपर्ससाठीही एक मोठी डोकेदुखी असते. आज आपण पाहणार आहोत की Azure या डोकेदुखीला कसे कायमचे संपवते. आणि यासाठी आपण आज मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग मॉड्यूलचा वापर करून हा विषय सोपा करून समजून घेणार आहोत. जणू काही आपण एकत्र बसून स्क्रीनवर हे शिकत आहोत. अगदी बरोबर. ही क्रेडेन्शियल्स किंवा पासवर्ड सांभाळण्याची समस्या खूप मोठी आहे. मॅनेज्ड आयडेंटिटीज ही Azureने दिलेली एक जादूची कांडी आहे, जी तुमच्या ॲप्लिकेशनला एक ओळख म्हणजे एक आयडेंटिटी देते. त्यामुळे ॲप्लिकेशनला पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरजच पडत नाही. बिलकुल नाही. आजच्या आपल्या चर्चेचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की मॅनेज्ड आयडेंटिटीजचे 2 प्रकार कोणते आहेत, ते कसे काम करतात, त्यांना कॉन्फिगर कसं करायचंय, आणि शेवटी कोड वापरून ॲक्सेस टोकन कसं मिळवायचं. परफेक्ट. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. चला, पहिला युनिट पाहूया, एक्सप्लोर मॅनेज्ड आयडेंटिटीज. सोप्या भाषेत सांगायचं तर मॅनेज्ड आयडेंटिटी म्हणजे काय? मॅनेज्ड आयडेंटिटी म्हणजे तुमच्या Azure सर्व्हिससाठी, जसं की व्हर्च्युअल मशीन, Azureने तयार केलेले एक ऑटोमॅटिक ओळखपत्र. अच्छा, ओळखपत्र. विचार करा, ऑफिसमध्ये प्रत्येक खोलीत जाण्यासाठी वेगळी चावी दिली तर किती गोंधळ होईल. बरोबर. त्याऐवजी एकच ID कार्ड दिलं जातं, जे सगळीकडे चालतं. मॅनेज्ड आयडेंटिटी हे तसंच काहीसं आहे का? अगदी तसंच. आणि या ओळखपत्राची पूर्ण जबाबदारी Azure घेते. यात 2 मुख्य प्रकार आहेत. ओके. पहिला आहे सिस्टम असाइन्ड म्हणजे सिस्टम असाइन्ड, आणि दुसरा आहे युजर असाइन्ड म्हणजे युजर असाइन्ड. सिस्टम असाइन्ड. नावावरून वाटतंय की हे सिस्टम स्वतः तयार करत असेल. बरोबर. ही ओळख त्या सर्व्हिससोबतच जन्माला येते आणि तिच्यासोबतच संपते. म्हणजे तुम्ही एक व्हर्च्युअल मशीन म्हणजे VM तयार केली आणि त्यावर सिस्टम असाइन्ड आयडेंटिटी सुरू केली. तर Azure त्या VMसाठी एक ओळख तयार करते. आणि जेव्हा तुम्ही ती VM डिलीट कराल, तेव्हा ती ओळखही आपोआप डिलीट होते. म्हणजे नोकरी लागल्यावर मिळालेल्या ID कार्डसारखं. नोकरी गेली की कार्ड गेलं. अगदी परफेक्ट उदाहरण. आणि हे एकाच रिसोर्ससाठी वापरले जाते. आणि युजर असाइन्ड. युजर असाइन्ड आयडेंटिटी तुम्ही स्वतंत्रपणे तयार करता एका वेगळ्या रिसोर्सप्रमाणे. मग ती ओळख तुम्ही एका किंवा अनेक सर्व्हिसेसना देऊ शकता. अच्छा. म्हणजे हे एका कंत्राटदाराच्या ID कार्डसारखं आहे. कंत्राटदार वेगवेगळी कामं करण्यासाठी तेच कार्ड वापरू शकतो, नाही का? बरोबर. मशीन डिलीट केली जाते तेव्हा ही ओळख डिलीट होत नाही, ती स्वतंत्र राहते. म्हणजे जर माझं ॲप एकाच VMवर चालणार असेल आणि त्याला स्वतंत्र ओळख हवी असेल तर मी सिस्टम असाइन्ड वापरेन. हो. पण जर माझ्या अनेक VMs असतील आणि त्या सगळ्यांना एकाच रिसोर्सला, समजा डेटाबेस, ॲक्सेस करायचा असेल, तर मी एकच युजर असाइन्ड आयडेंटिटी तयार करून ती सगळ्यांना देईन. एक्झॅक्टली. म्हणजे वारंवार परवानग्या देण्याचा त्रास वाचला. वाह, किती सोपं आहे हे. आहे की नाही? आता पुढचा प्रश्न येतो की हे पडद्यामागे काम कसं करता. म्हणजे VMला हे ओळखपत्र मिळाल्यावर ते वापरून ती एखाद्या लॉकरची, समजा Azure की वॉल्ट, किल्ली कशी मिळवते. हा थोडा टेक्निकल भाग आहे, पण आपण तो एक गोष्टीसारखा समजूया. या लर्निंग मॉड्यूलमध्ये छान दिलंय. ओके, पाहूया. आपण सिस्टम असाइन्ड आयडेंटिटीचा प्रवाह पाहू. पहिला पाऊल, तुम्ही Azureला सांगता की माझ्या या VMला एक ओळख द्या. ठीक आहे. Azure रिसोर्स मॅनेजर तुमची विनंती ऐकतो. मग दुसरं पाऊल, Azure रिसोर्स मॅनेजर तुमच्या VMसाठी मायक्रोसॉफ्ट एंट्रा ID मध्ये एक सर्व्हिस प्रिन्सिपल तयार करतो. इंट्रा ID म्हणजे Azureचे मुख्य ओळख व्यवस्थापक, बरोबर? अगदी बरोबर. हे म्हणजे तुमच्या नावाने एक अधिकृत रेकॉर्ड तयार करण्यासारखं आहे. अच्छा. मग तिसरं पाऊल, Azure ही ओळख म्हणजे त्याचा क्लायंट ID आणि सर्टिफिकेट VMच्या आत एका खास ठिकाणी, ज्याला Azure इन्स्टन्स मेटाडेटा सर्व्हिस म्हणतात, तिथे सुरक्षितपणे ठेवते. Azure इन्स्टन्स मेटाडेटा सर्व्हिस? हा काय आहे? हा एक असा पत्ता आहे, http 169.254.169.254, जो फक्त त्या VMच्या आतूनच ॲक्सेस करता येतो. बाहेरून कोणीही तिथे पोहोचू शकत नाही. अरे वा, म्हणजे खूपच सुरक्षित. हो. मग चौथं पाऊल,
तुमच्या व्हीएमकडे आता ओळख आहे. मग तुम्ही अजोरला सांगता की या ओळखीला अमुक तमुक रिसोर्स ॲक्सेस करण्याची परवानगी द्या. आणि शेवटची आणि सगळ्यात महत्वाची शेवटची पायरी, जेव्हा तुमच्या व्हीएमवर चालणाऱ्या कोडला रिसोर्स ॲक्सेस करायचा असतो तेव्हा तो त्या आतल्या खास पत्त्यावर म्हणजे मेटाडेटा सर्व्हिसवर जाऊन एक ॲक्सेस टोकन मागतो. टोकन. हो, ही मेटाडेटा सर्व्हिस मग एंट्रा आयडी कडून एक टोकन, जे जेसन वेब टोकन किंवा JWT असतं, ते घेऊन येते. म्हणजे एका दिवसासाठी मिळालेल्या पार्टीच्या पास सारखं. अगदी. तुमचा कोड हा पास दाखवून हव्या त्या रिसोर्समध्ये प्रवेश मिळवतो. वा, म्हणजे व्हीएमला कधीच पासवर्ड हाताळावं लागत नाही, ती फक्त आतल्या पत्त्यावर जाऊन टोकन मागते. बरोबर. आणि युजर असाइन्ड आयडेंटिटीमध्येही प्रवाह जवळपास सारखाच आहे. फरक फक्त एवढाच की ओळख आधीच स्वतंत्रपणे तयार केलेली असते. आणि ती व्हीएमला नंतर जोडली जाते. हो, बाकी टोकन मिळवण्याची प्रक्रिया तशीच आहे, एकदम सुरक्षित आणि सोपं. आता थिअरी खूप झाली, थोडं प्रॅक्टिकल पाहूया. हे सगळं करायचं कसं? मॉड्यूलमध्ये CLI म्हणजे कमांड लाईन इंटरफेस कमांड्स दिल्या आहेत. हो, आणि त्या खूप सोप्या आहेत. समजा तुम्ही एका शेफला सूचना देत आहात. हा, ठीक आहे. सिस्टम असाइन्ड आयडेंटिटीसाठी 2 पर्याय आहेत. नवीन व्हीएम तयार करताना आणि जुन्या व्हीएमवर? बरोबर. नवीन व्हीएम तयार करताना तुम्ही व्हीएम तयार करण्याची कमांड देताना फक्त एक छोटा पॅरामीटर असाइन आयडेंटिटी जोडायचा. बस एवढंच. बस. उदाहरणार्थ AZVM क्रिएट नेम, माय व्हीएम, असाइन आयडेंटिटी, रोल कॉन्ट्रीब्युटर, स्कोप, माय सबस्क्रिप्शन. अजोर बाकी सगळं करून देईल. आणि जुन्या व्हीएमवर? जर तुमची व्हीएम आधीच तयार असेल तर तुम्ही AZVM आयडेंटिटी असाइन ही कमांड वापरू शकता. उदाहरणार्थ AZVM आयडेंटिटी असाइन -G माय रिसोर्स ग्रुप -N माय व्हीएम. ठीक. आणि युजर असाइनसाठी? त्यासाठी 2 पायऱ्या असतील, बरोबर? बरोबर. जसं आधी पीठ मळायचं आणि मग पोळी लाटायची. हां. पहिली पावली ओळख तयार करणे. आधी AZ आयडेंटिटी क्रिएट कमांड वापरून एक स्वतंत्र ओळख तयार करायची. उदाहरणार्थ AZ आयडेंटिटी क्रिएट -G माय रिसोर्स ग्रुप -N माय युजर असाइन्ड आयडेंटिटी. अगदी बरोबर. आणि दुसरी पायरी ओळख जोडणे. मग ही तयार झालेली ओळख नवीन किंवा जुन्या व्हीएमला AZVM क्रिएट किंवा AZVM आयडेंटिटी असाइन कमांड वापरून जोडायची. त्यात फक्त त्या ओळखीचं नाव सांगावं लागेल. हो, पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय? हे करण्यासाठी तुमच्या अकाउंटला काही विशिष्ट परवानग्या म्हणजे रोल्स लागतात, जसे की व्हर्च्युअल मशीन कॉन्ट्रीब्युटर आणि मॅनेज्ड आयडेंटिटी ऑपरेटर. अच्छा, म्हणजे तुम्हाला ते काम करण्याची अधिकृत परवानगी असण्यासारखं आहे. एक्झॅक्टली. चला, आता शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. ओळख तयार झाली, कॉन्फिगर झाली. आता माझा कोड ते टोकन कसं मिळवणार? हो, इथेच खरी मजा आहे. Azureने डेव्हलपर्सचं काम इतकं सोपं केलं आहे की विचारायची सोय नाही. त्यासाठी Azure आयडेंटिटी SDK लायब्ररी आहे, बरोबर? हो, आणि या लायब्ररीमध्ये डिफॉल्ट Azure क्रेडेन्शियल नावाचा एक खूप हुशार क्लास आहे. हुशार क्लास? हो, तो टोकन मिळवण्यासाठी अनेक मार्ग वापरून पाहतो आणि जो पहिला यशस्वी होईल तिथे थांबतो. त्याची तपासण्याची एक क्रमवारी आहे. ओके, ती काय आहे? सगळ्यात आधी तो पाहतो की एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्समध्ये काही क्रेडेन्शियल्स सेट केले आहेत का. ठीक आहे. ते नसतील तर तो मॅनेज्ड आयडेंटिटी तपासेल. जर ॲप Azure होस्टवर म्हणजे व्हीएमवर असेल तर तो मॅनेज्ड आयडेंटिटी वापरून टोकन मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि लोकल मशीनवर डेव्हलपमेंट करताना? त्यासाठी पुढचे पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या मशीनवर व्हिज्युअल स्टुडिओमधून Azureला लॉग इन असाल तर तो ती ओळख वापरतो. आणि Azure CLI? हो, जर तुम्ही AZ लॉग इन कमांड वापरून लॉग इन असाल तर तो ती ओळख वापरतो. मग Azure PowerShell. आणि काहीच चाललं नाही तर तो एक ब्राउझर विंडो उघडून तुम्हाला लॉग इन करायला सांगतो. अरे वा, म्हणजे डेव्हलपरला काहीच चिंता करायची गरज नाही. नाही. म्हणजे जो कोड लॅपटॉपवर व्हिज्युअल स्टुडिओ किंवा Azure CLI वापरून चालतो, तोच कोड काही न बदलता Azure VMवर टाकला तर तो तिथे आपोआप मॅनेज्ड आयडेंटिटी वापरायला लागेल. हे म्हणजे एका युनिव्हर्सल की सारखं आहे, जी घरातही चालते आणि ऑफिसमध्येही. कोडमध्ये किती कमी बदल करावे लागतात? हो, उदाहरणार्थ var client = न्यू सिक्रेट क्लायंट वॉल्ट URI न्यू डिफॉल्ट Azure क्रेडेन्शियल्स या एका ओळीत काम होऊन जातं. कमाल आहे. इतकंच नाही तर तुम्हाला जर जास्त नियंत्रण हवं असेल तर तुम्ही चेंड टोकन क्रेडेन्शियल वापरू शकता. अच्छा, त्यात काय वेगळं आहे?
त्यात तुम्ही स्वतः ठरवू शकता की आधी कोणत्या मार्ग तपासायचा. म्हणजे तुम्ही सांगू शकता की आधी मॅनेज्ड आयडेंटिटी तपासा, ती नसेल तरच Azure CLI वापरा. ओके. हे म्हणजे आपल्याकडे असलेल्या चाव्यांच्या जुडग्यामधून कोणती चावी आधी लावून बघायची हे आपण स्वतः ठरवण्यासारखं आहे. अगदी तसंच. तर आज आपण मॅनेज्ड आयडेंटिटीजच्या या जगात एक मस्त सफर केली. आपण पाहिलं की पासवर्ड सांभाळण्याची डोकेदुखी कशी टाळायची. सिस्टम असाइन्ड आणि युजर असाइन्ड आयडेंटिटीज मधला फरक काय आहे, अडब्यामागे हे सगळं कसं काम करतं आणि डिफॉल्ट Azure क्रेडेन्शियल वापरून कोड लिहिणं किती सोपं होतं. आजच्या चर्चेचा मुख्य सारांश हा आहे की Azure मॅनेज्ड आयडेंटिटीज ॲप्लिकेशन्सना अधिक सुरक्षित आणि व्यवस्थापित करायला सोपं बनवतात. आणि डेव्हलपर म्हणून क्रेडेन्शियलची चिंता करण्याऐवजी ॲपच्या लॉजिकवर अधिक लक्ष केंद्रित करता येतं. अगदी बरोबर. आणि जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी विचार करायला एक प्रश्न. आपण पाहिलं की मॅनेज्ड आयडेंटिटीज Azureच्या रिसोर्सेससाठी उत्तम काम करतात. पण विचार करा, जर एखाद्या ॲप्लिकेशनला अशा कोणत्या तरी सर्व्हिसशी बोलायचं असेल जी Azureमध्ये नाही किंवा मायक्रोसॉफ्ट एंट्रा आयडीला सपोर्ट करत नाही, तेव्हा क्रेडेन्शियल्सना सुरक्षित कसं ठेवता येईल? हा खूप चांगला प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत.